ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये इतिहासामधली सर्वात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे। कारण 58 आमदारांच्या बंडानंतर आता 20 खासदारही ममतांची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे। पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात। ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये अभूतपूर्व बंडाला सुरुवात झाली आहे। पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षांची सत्ता गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधलं बंड उसळलंय। कारण आमदारांच्या नंतर आता तृणमूलचे खासदारही वेगळा गट स्थापन करण्याच्या विचारात आहेत। तृणमूल काँग्रेसच्या 58 आमदारांनी ममतांच्या विरोधात आधीच बंड केलाय। रुद्रत बॅनर्जींच्या नेतृत्वात या आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला। रुद्रत बॅनर्जींची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे। आता तृणमूलचे 20 खासदार सुद्धा वेगळा गट स्थापन करण्याच्या विचारात आहेत। खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वात हे खासदार एनडीएला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे। वेगळा गट स्थापन केल्याचं पत्रही ते लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत। आमदार आणि खासदारांनी बंडखोरीचं कारण काय दिलंय तेही पाहूयात। पक्षात ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जींचा एकतर्फी प्रभाव वाढतोय। विधानसभा निवडणुकीमधल्या पराभवाला अभिषेक बॅनर्जी जबाबदार आहेत। पक्षातल्या जुन्या जाणत्यांनी त्यांनी डावललं अशी कारणं बंडखोर गट देतोय। एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही, फोडला। शिवसेना फुटली नाही, फोडण्यात आली। आणि तुम्हाला सगळ्यांना आईस हा शब्द माहिती आहे, उन्हाळा पण खूप वाढलेला आहे। पण या परिस्थितीमध्ये आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर, गैरवापर हा गेले अनेक वर्ष आपण बघतोय। आणि मी स्वतः, बाकीच्यांचं मी कशाला बघू, मी स्वतः जे अनुभवलं आहे ना, त्याच्यामुळे ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहे ते महाराष्ट्र मॉडेल जे शिवसेनेचं केलं, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केलं, ते आज तृणमूलमध्ये होताना दिसतंय का अशी भीती आणि चर्चा दबक्या आवाजात आमच्या कानावर येते। हर टीवी चैनल में टीएमसी के अंदर का जो द्वंद्व है, टीएमसी के अंदर की जो लड़ाई है, उसको दर्शाया जा रहा है। मैं फैक्ट्स नहीं जानता हूं टीएमसी के अंदर क्या चल रहा है, मगर कुछ ना कुछ आग तो होगा ना, तो धुआं कहां से आ रहा है। तो पहले तो मुझे लगता है इन लोगों को आपस में बैठक करनी चाहिए, टीएमसी वालों को आपस में बैठक करनी चाहिए। और अब ममता जी का क्या हाल हुआ है देखिए। तृणमूल काँग्रेसच्या 28 वर्षांच्या इतिहासामधली ही सर्वात मोठी फूट आहे। महाराष्ट्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि त्यानंतर या दोन पक्षांचे 4 पक्ष निर्माण झाले। पक्षफुटीचा तोच पॅटर्न पश्चिम बंगालमध्येही दिसून येतोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।